आपल्या इथं अजून तिथपर्यंत आपण गेलेलो नाहीये. आपण आतापर्यंत शिफारशीतच आहोत. किमान तेवढं जरी आता आपण केलं, जी शिफारशीत खत मात्रा आहे त्याच्यानुसार जर आपण गेलो तर आपण आणखीन 2-3 वर्षात जे काही टार्गेट घेऊन शेतकरी जाणार आहे तिथपर्यंत आपण पोहोचू. म्हणजे शासन जे काही संशोधन करताय ते संशोधन शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि ते संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ते तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. आता तुमच्या सगळ्यांकडं कृषी दर्शनी असणं सगळ्यात महत्वाचं आहे. तुमच्याकडे आहे का कृषी दर्शनी सगळ्यांकडं? त्या कृषी दर्शनीमध्ये फक्त ऊसाचंच नाही, आता तुम्हाला परभणी ही कृषी विद्यापीठ जवळ, त्याची सॉफ्ट कॉपी देता येईल आपल्याला, देऊ ना आपण त्याच्याकडे, आमच्याकडे आहे ते. हो, येळेकर साहेब ते दिलं तर तुमचं निम्म काम हलकं होईल. तुम्ही सगळे येळेकर साहेबांच्या पुढे पाहिजे, प्रोएक्टिव्ह पाहिजे तुम्ही सगळे. येळेकर सरांचं निम्म काम कमी होईल. तुम्ही एवढे ऍक्टिव्ह पाहिजे. तुम्ही त्यांना 100 प्रश्न विचारले पाहिजेत. साहेब हे असं आहे, मग मी काय करू? साहेब हे असं आहे, शेतकरी मला असा प्रश्न विचारतोय. ती कृषी दर्शनी तुम्ही सोबत ठेवा. त्याच्याबरोबरच जेव्हा तुम्ही ट्रेनिंगला याल, आमच्या इथं नॅनॅकचं पुस्तक मिळतं, ऊस शेती नॅनॅक म्हणून. त्या ऊस शेती नॅनॅकच्या पुस्तकात देखील हे सगळं जे काही आता आम्ही सरांनी सांगितलं, मी जे काही सांगितलं, आणखीन बरेचशा म्हणजे पाण्याचं असेल किंवा रोग आणि किडी, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यात आहेत. एक करून आपण कंपल्सरी आपण स्टाफला मागून घ्यायला लावणार. नॅनॅकचं पुस्तक पण मागून घेऊ शकतो. कारखान्यामार्फत आपण खरेदी करून देऊ. कारखान्यामार्फत खरेदी करून देऊन आपण स्टाफला. नाहीतरी आता 20-20च्या बॅच मध्ये हे जाणार आहेत, त्यावेळेस त्यांना ते भेटणारच आहे. ते नॅनॅकला तुम्ही स्टाफ आपण पाठवणार 10-20 त्याच्यात मिळून जाईल सर त्याच्यात ते पुस्तक. ते पुस्तक घेऊन बॅग मध्ये ठेवायचं नाहीये महत्वाचं. ते तुम्ही त्याचे जसं ज्ञानेश्वरीचं आपण एकदा ज्ञानेश्वरी का वाचतो आपण, का वाचतं सांगा? रोज आपण आंघोळ करतो, का करतो? शरीर शुद्ध होण्यासाठी. ज्ञानेश्वरी का वाचायचे? मन शुद्ध होण्यासाठी. बरोबर आहे ना? तसंच ते ऊस शेतीचं ज्ञानयाग आहे, ते पुस्तक आहे. ते एकदा वाचून तुम्ही शुद्धता मिळणार नाही तुम्हाला, ते वारंवार तुम्हाला वाचावं लागणार आहे. ते सोबतच ठेवायचं. शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले की त्याच्यात बघायचं, तुम्हाला लगेच उत्तर सापडेल. त्याच्यामुळे त्याच्या आधी तुम्ही त्याचा अभ्यास करणं, शेतकऱ्यांच्या आधी तुम्ही अभ्यास करणं महत्वाचं आहे. आता इथं जे काही मी तुम्हाला सांगणार आहे ते खतांचे डोसेस कसे काढायचे, आता ते तुम्हाला एका ह्याच्यात समजणार नाही.